झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान आता बातमी ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे। विशेष म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वी उद्घाटन होऊनही या हॉस्पिटलमधील आयसीयू आणि अत्याधुनिक सेवा ठप्प आहे। 4 दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या अत्याधुनिक यंत्रणेचं आणि आयसीयूचं उद्घाटन केलं होतं। ही अत्याधुनिक यंत्रणा चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्टाफची मात्र नेमणूक करण्यात आलेली नाही। या बंद आरोग्य यंत्रणेमुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत। 4 दिवसांतच आरोग्य यंत्रणा ठप्प झाल्यानं उद्घाटनाचा घाट का घालण्यात आला असा सवाल सामान्यांकडून उपस्थित करण्यात येतोय। उद्घाटनाचा हा घाट फक्त उद्धवजींना पुण्य मिळावं, श्रेय मिळावं यासाठी होता का, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील सामान्यांमधून उमटते। आता ही आरोग्य यंत्रणा सुरू करून रुग्णांना न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाणे महानगरपालिकेचं एकमेव हॉस्पिटल म्हणजे शिवाजी रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवामध्ये आहे। आपण इथे उभे आहोत। 3 दिवसापूर्वीच ह्या आयसीयू वॉर्डचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हातून करण्यात आलं होतं। याच्यामध्ये 40 कॉट्स आहेत, 40 बेड्स आहेत, ते रुग्णांसाठी उपलब्ध आहेत। परंतु घाईघाईत उद्घाटन करण्यात आलं होतं आणि आज तुम्ही बघू शकता ह्या आयसीयू वॉर्डमध्ये कोणी नाही आहे, कारण की इथे स्टाफच नाही आहे। जे काही तंत्रज्ञान लागतात, जे काही एक्सपर्ट लागतात ते एक्सपर्ट नाही आहे। त्यामुळे हे आयसीयू वॉर्ड हा जसा तसाच आहे, खाली आहे पूर्ण। तुम्ही बघू शकता इथे कोणी नाही आहे आणि हा बंद स्वरूपात पडलेला आहे। एकंदरीतच ह्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी सेनेने अनेक प्रयत्न केले आणि उद्धव ठाकरेंना उद्घाटनासाठी बोलवलं होतं व उद्घाटन करून घेतलं। परंतु उद्धव ठाकरेंनी ह्या हॉस्पिटलचं जरी उद्घाटन केलं असेल तर ह्या रुग्णांना ही सेवा कधी उपलब्ध होईल हा प्रश्न निर्माण झालेला आहे। फक्त श्रेयासाठी येणं आणि उद्घाटन करणं हेच सेनेचं काम आहे का, हाच प्रश्न प्रत्येक ठाणेकर विचारत आहे। व्हिडिओ रतन भौमिकसह कपिल राव, झी मीडिया ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।